नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला महापूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण आता होळकर पुलाच्या खाली आहोत। आपण माझ्या मागे बघू शकतात की होळकर पुलाच्या खालून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। साधारणपणे 20,700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा होळकर पुलाच्या खालून सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये गेल्या 24 तासापासून जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि या धरणातून होणारा विसर्ग आणि धरण परिसर ते गोदावरी काठाचा जो काही भाग आहे फ्री कॅचमेंट एरिया ज्याला म्हटलं जातं त्या परिसरातून येणारं पाणी, त्यामुळे गोदावरीला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा होळकर पुलाच्या खालून सुरू आहे। आपण जर होळकर पुलाची जर एकूणच धोक्याचा इशारा पुराची पातळी जर आपण पाहिली तर धरण मॅन्युअलनुसार 19,045 क्युसेक इतक्या विसर्ग जर झाला तर तो धोक्याच्या पातळीचा मानला जातो, म्हणजे गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली असं म्हटलं जातं। रात्रीच्या सुमारास म्हणजे रात्री 11 ते 3च्या दरम्यान 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो या होळकर पुलाच्या खालून सुरू होता। आता तो कमी करत करत तो 20,700 क्युसेकपर्यंत आणण्यात आलेला आहे। सकाळपासून पावसानं काही प्रमाणामध्ये उघडीप दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आपण आता होळकर पुलाच्या खाली उभा आहोत आणि आपण समोर बघू शकतात की समोर हा रामकुंड परिसर आपल्याला दिसतो आहे। दुतोंड्या मारुती जो आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला आहे। काही प्रमाणामध्ये दुतोंड्या मारुतीच्या जे काही मंदिर आहे, दुतोंड्या मारुती आहे, तो काही प्रमाणात जरी दिसत असला तरी आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे धरणातून किती प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो हे त्या पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असेल। एकूणच जर आपण पाहिलं तर रात्री 11 ते 3 वाजेच्या दरम्यान 27,000 इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता। गंगापूर धरणातून 23,000 क्युसेक आणि फ्री कॅचमेंट एरियामधून येणारं पाणी असं एकूण 27,000 क्युसेकचा जो विसर्ग आहे तो या गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। काही प्रमाणामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून पावसानं उघडीप दिली, म्हणजे थांबून पाऊस ब्रेक घेऊन पाऊस येत होता आणि त्यानंतर आता होळकर पुलाखालून 20,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। एकूणच जर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राची परिस्थिती जर आपण पाहिली तर गंगापूर धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे आणि गंगापूर धरणातून 90%पर्यंत पाणी जे आहे ते गंगापूर धरण 90%पर्यंत आणण्याचं काम आता या विसर्गाद्वारे केलं जातं आहे। जलसंपदा विभागाकडून धरणातून सातत्यानं विसर्ग केला जातो आहे। आत्ता सध्याची जर परिस्थिती पाहिली तर गंगापूर धरणातून 14,707 क्युसेक, कडवा धरणातून 12,830 क्युसेक, बावली धरणातून 3,645, पालखेडमधून 608 क्युसेक आणि होळकर पुलाखालून म्हणजे आपण आत्ता ज्या ठिकाणी आहोत त्या होळकर पुलाच्या खालून आत्तापर्यंत 20,814 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। नांदूर मध्यमेश्वरमधून 88,935 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे पुढील जी गावं आहेत सायखेडा असेल, चांदुरी असेल, या गावातील साधारणपणे 500 ते 600 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। साधारणपणे जिल्ह्यातील जर एकंदर परिस्थिती पाहिली, इतर छोटे मोठे जी धरणं आहेत, बंधारे आहेत, त्यातून ज्या पद्धतीनं ज्याप्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यातून एकूण 1,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। नाशिकचा हा रामकुंड परिसर आपण पाहत आहोत। या गोदाकाठी महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं। यापूर्वी 1969मध्ये पहिला पूर आला होता, त्यानंतर 2000, त्यानंतर 1990, 2008, 2016 आणि आता 2019 आणि त्यानंतर पुन्हा 2026मध्ये महापूर सदृश परिस्थिती जी आहे ती गोदाकाठी निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर धरणातून सोडण्यात येणारं पाणी, नदीकाठच्या परिसरातून इतर भागातून वाहून येणारं पाणी आणि यामुळे या गोदाकाठच्या परिसरातील हे दृश्य आपण पाहू शकतो। यशवंतराव महाराज पटांगणातलं हे दृश्य, समोर रामकुंड परिसर आपल्याला दिसतो आहे। याच भागामध्ये हा जो समोर परिसर दिसतो आहे हा दशक्रिया विधी शेड आपल्यासमोर आहे, गांधी ज्योत आहे आणि रामकुंड परिसर आपण जर पाहिलं तर
पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो याच परिसरामध्ये होणार आहे आणि त्यामुळं अशाच पद्धतीनं जर पुढील वर्षी देखील पावसाचं प्रमाण राहिलं तर ही चिंतेची बाब मानावी लागेल। त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। आत्तापासूनच यावर उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहे। जर पर्वणीच्या काळामध्ये जर अशा पद्धतीनं पाऊस राहिला, पूर परिस्थिती राहिली तर शाही स्नान अमृत पर्वणी ज्या आहेत त्यावेळी कशा पद्धतीनं नियोजन करायचं त्याचा अभ्यास देखील आता सुरू आहे। हा वरती आपण होळकर पूल पाहत आहोत। होळकर पुलाच्या खालचं हे दृश्य आपल्याला या कॅमेरामध्ये दिसतं आहे, कारण जी पूर पातळी मोजली जाते ती या होळकर पुलाखालील पुराची पातळी एकूण किती आहे, किती फूट पाणी आहे त्यावरून या होळकर पुलाखालील पाण्याची पातळी मोजली जाते आणि त्यानंतर दुतोंड्या मारुती जो आहे तो पारंपरिक पर्जन्यमापक जो मानला जातो, पुराचा जे पारंपरिक पर्जन्यमापक मानला जाणारा जो दुतोंड्या मारुती आहे तो किती बुडाला यावरून नाशिककर पुराचं प्रमाण किती आहे, पूर किती मोठ्या प्रमाणात आहे त्याचा अंदाज लावला जातो। आता आपण ज्या गोदाघाट परिसरामध्ये आहोत त्या परिसरातील सर्व लहान मोठी मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली आहेत। जी लहान लहान पूल आहेत म्हणजे रामसेतू पूल असेल, लक्ष्मीनारायण पूल असेल, टाळकुटेश्वर मंदिराजवळचा जो पूल आहे तो असेल, हे पूल जे आहे या पुलावरून देखील पाणी सध्या आहे। गाडगे महाराज पुलाला देखील पाणी लागलेलं आहे। त्यामुळं या भागातील जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। हे जे काही पूल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील 23 रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आले होते, परंतु प्रशासनानं तातडीनं त्या ठिकाणी मदत कार्य पोहोचवून आता हे रस्ते देखील सुरू केलेले आहेत। 1000 नागरिकांना आत्तापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। पुढील 3 तासामध्ये पावसाचा कसा अंदाज राहतो त्या संपूर्ण अंदाज लक्षात घेता धरणातून किती पाणी सोडायचं त्यावर निर्णय घेतला जाईल। परंतु सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर धरण हे गंगापूर धरण हे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं प्रमुख धरण मानलं जातं। हे धरण 100% भरलेलं आहे, कारण कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणातून मोठ्या प्रमाणावर गंगापूर धरणामध्ये पाण्याची आवक होते आणि गंगापूर धरणातून पुढे गोदावरी नदीपात्रात आपण ज्या ठिकाणी आहोत त्या गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो आणि हे पाणी पुढे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीकडे सोडलं जातं। आत्ता जर ती परिस्थिती पाहिली तर नांदूर मध्यमेश्वरमधून 88,000 क्युसेक इतका मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने सुरू आहे आणि त्यामुळे निफाड तालुक्यातील जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय ही निर्माण होऊ नये याकरता प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि पुढे जर पाऊस हा सातत्यानं सुरू राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील वाढवला जाऊ शकतो। परंतु तुर्तास तरी होळकर पुलाखालील पूर परिस्थिती जी आहे, पाण्याचा विसर्ग जो आहे तो 19,000पर्यंत मेंटेन करण्याचे सूचना ज्या आहेत त्या प्रशासनानं दिलेल्या आहेत। सध्या गोदावरीच्या होळकर पुलाखाली धोक्याची पातळीच्या वर हे पाणी सुरू आहे। 19,000 क्युसेकपर्यंत ही परिस्थिती मेंटेन केली जाईल आणि त्यानंतर जर पावसाने दिवसभर उघडीप दिली तर त्याखाली हे पाणी पातळी जी आहे ती आणली जाईल। यामुळे काय होतं आहे की सराफ बाजार परिसर असेल, तिळबांडेश्वर लेन असेल किंवा गोदाकाठच्या भागातील जी शहरातली जी बाजारपेठ आहे त्या भागामध्ये पाणी गेलेलं आहे आणि तिथे रिलीफ देण्याचं काम सध्या प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। आपल्या महानगरच्या माध्यमातून आम्ही आपल्याला नाशिकच्या पूर परिस्थितीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक।